पहिली प्रतिक्रिया माझी ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचा स्वाभिमान नाही, तर उभ्या जगाचा स्वाभिमान आहे, उभ्या जगाचा मानबिंदू आहे आणि उभ्या जगाची प्रेरणा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्यकारभार झाला, त्या राज्यकारभाराची राजनीती, अर्थनीती, युद्धनीती, त्यांची त्यावेळची असलेली चौकस नीती याचा जगाच्या पातळीवर आज अभ्यास होतोय। आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आज या सरकारच्या नाकर्तेपणामुळे, भ्रष्टाचारामुळे, बेजबाबदारपणामुळे, यापूर्वी रामाचं मंदिर हे मंदिर निवडणुकीचं एटीएम कार्ड म्हणून वापरून झालं, काश्मीरचा प्रश्न निवडणुकीचा एटीएम कार्ड म्हणून वापरून झालं आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि पुतळा सुद्धा निवडणुकीकरता एटीएम कार्ड म्हणून कसं वापरलं गेलं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज अशा अवस्थेमध्ये पडलेला बघितला असताना मनाला प्रचंड वेदना होतात, संताप येतो। परंतु संताप व्यक्त करत असताना प्रत्येक गोष्ट आम्ही राजकारणातली माणसं राजकारणाकरताच करतो अशी जी टीका केली जाते, त्याच्या ऐवजी जे कोणी टीकाकार आहेत, ज्यांना कोणी म्हणून वास्तुशिल्पामधलं, वास्तुशास्त्रज्ञामधलं, बांधकामामधलं थोडंफार जरी काही कळत असेल, अनुभव असेल, तर त्यांनी गर्दीच्या ऐवजी जसा मी शांतपणे आलोय तसं येऊन बघावं। इथं जे आपण खाली बघतो दगड लावलेले आहेत, जांबा दगड, जे आपण टाइल्स म्हणून वापरतो, चेकर टाइल्स म्हणून वापरतो, याला लेवल आहे का? ते कशा पद्धतीने वापरले बघा। जो बुरुज उभा केलेला आहे त्या बुरुजाच्या कुठल्याही दगडाला हात लावा, तो दगड सहजासहजी पडून जातोय। परवांच्या दिवशी दगड पाडले, मुद्दामून बुरुजाला धक्का दिला, अशा प्रकारचा आव जो परवांच्या काही प्रकारानंतर आणला गेला, यातला प्रत्येक दगड हा नुसता वरती नाममात्र ठेवलेला आहे, त्याला कुठेही खाचकाम केलेलं नाही, त्याला कुठेही चांगल्या प्रकारचं सिमेंट, वाळू, ही काळी वाळू वापरून त्याचं बांधकाम केलेलं नाही, तर समुद्रातली खारी वाळू वापरून त्याचं केलेलं बांधकाम दिसतंय। इथं फिनिशिंग वर्क कुठेही नाही। इथे 45 किलोमीटर ताशी वारा वेगानं आला म्हणून पुतळा पडला जातो म्हणून सांगितलं जातो। सांगणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस आहे। हे बाजूला देऊळ बघा, त्या देवळावर एक प्लास्टिक लावलेलं आहे, ते साधं प्लास्टिक सुद्धा फाटलेलं नाहीये, इथं फाटलेलं नाहीये। कुठला वारा आला वेगानं? पलीकडच्या बाजूला 400 वर्षापूर्वी उभा केला किल्ला, त्यातला एक साधा दगड सुद्धा 400 वर्षानंतर हलत नाही आणि तुम्ही 8 महिन्यापूर्वी बांधकाम केलेलं बांधकाम तुमचं कोसळून पडतंय। याच्यातच तुमचा भ्रष्टाचार जो ठाई तुम्ही प्रत्येकाने केलात, तो किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये करायला नको होता, तो त्यांच्या बांधकामामध्ये करायला नको होता, आजूबाजूचा जो परिसर सुशोभित केलेला आहे त्याच्यामध्ये करायला नको होता। आज इथं मला ग्रामस्थ सांगतायत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि उद्घाटन करून गेले, त्या दिवशी फक्त ह्या किल्ल्यावर लाईट होता, त्या दिवशी फक्त या ठिकाणी लाईट होता। आज सगळ्यात तिथं लाईट नाही, बाहेरून अतिशय निकृष्ट दर्जाचे 4 ते 5 हॅलोजन आणून शेजारच्या घरातून लाईट जोडून तिथं आणून सोडलेले आहेत। याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या श्रद्धेपायी, शिवाजी महाराजांच्यावर प्रेम होतं म्हणून, शिवाजी महाराजांबद्दल आदर होता म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला गेलेला नाही, तर शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रामध्ये मतांकरता त्यांचा उपयोग करून घेण्याच्याच उद्देशानं हे काम केलेलं आहे। या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे। हा पुतळा पूर्णपणे आतून पोकळ होता, अनुभवी माणसाला काम दिलेलं तर नाहीच, परंतु हा बसवण्यापूर्वी ज्या काही टेस्ट कराव्या लागतात, ज्या काही तिथे तांत्रिक बाबी तपासाव्या लागतात, त्या कुठल्याही प्रकारच्या तपासल्या गेलेल्या नाहीत, हेही आता स्पष्टपणे समोर बाहेर आले। महाराष्ट्र सरकार हे नेव्ही दलावर हे काम ढकलत असताना या स्टॅच्यूची ऑर्डर महाराष्ट्र सरकारनं का दिली? महाराष्ट्र सरकारनं जुन्या जाणत्या अनुभवी कारागिरांना हे काम देण्याच्या ऐवजी नवख्या लोकांना का दिलं? केवळ आणि केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराकरता छत्रपतींचं नाव वापरण्याचं महापाप या लोकांनी केलंय, याचा निषेध करून चालणार नाही। तर अशा लोकांना खरं सांगायला गेलं
तर राजकीय क्षितिजावरून यांचा कडेलोट महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे, देशातल्या जनतेनं केला पाहिजे, ही माझी पहिली भावना आहे. मुख्यमंत्र्यांनी 5 सदस्य समिती ह्या पुतळा कोसळल्यासंदर्भात नेमलेली आहे. अजून याचे कोणी सदस्य इथे आलं नाही, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांना कधी 5 सदस्यांची समिती नेमावीशी वाटली? मुख्यमंत्री त्या ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये काय वल्गना करत होते? त्यांना ना खेद होता ना खंत होती. माणसाला शेवटी खेद, खंत, लज्जा ही जन्मजात असावी लागते, हा स्थायी भाव असावा लागतो. परंतु हे राज्यकर्ते निर्लज्जपणे विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करत होते, आरोप करत होते, याचं भांडवल करू नका म्हणून सांगत होते. या घटनेबद्दल ते टिंगलटावाळी करत होते. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन राज्याचे एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री, पुढची आम्ही या ठिकाणी निवडणुकीची दहीहंडी आम्हीच फोडणार आहोत, तुम्हाला कसं वागायचं तसं वागा, हे उर्मटपणे, उद्दामपणे आणि घमेंडखोरपणे बोलत होते. त्यांनी 5 लोकांची समिती नेमल्याचं नाटक केलेलं आहे. त्यांना माहित आहे या समितीमध्ये आपण आपले लोक अडकणार आहोत. याच ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर पुतळा पडल्याच्या दुसऱ्या दिवशी हा राडा मी स्वतः टीव्हीवरून बघितला, तुमच्या चॅनलवरून बघितला, वर्तमानपत्रामध्ये वाचला. हा राडा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता. हा राडा भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती होती. हा राडा भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा नित्याचा कार्यक्रम होता. याचं कारण, हा राडा करत असताना इथं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इथं उपस्थित होते. त्याच नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकदा भाषण करताना सांगितलं होतं, ते रेकॉर्ड आजही विधान परिषदेमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या देखत सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी हा गुंडांचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी हा दरोडेखोरांचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी दारूवाले, मटकेवाले, 2 नंबर धंदेवाले, जेवढे वाईट काम करणारे आहेत तेवढे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ती ओळख आहे, हे नारायणराव राणेंनी सांगितलं होतं. आणि परवाची शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जो भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी राडा केला गेला, हा नारायण राणेंनी भारतीय जनता पार्टीची जी ओळख सांगितली होती, भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती सांगितली होती, त्या संस्कृतीशी सुसंगत असाच राडा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. त्यामुळं त्यांच्याच नेत्यांनी बोललेल्या विधानावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं खरं रूप देशानं पाहिलं. औरंगजेबाच्या बोलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत. बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरेंना लाथ मारून मातोश्री बाहेर काढले असते, असा आरोप नितेश राणेंनी केला. असं आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला, त्यांचं भूमिपूजन केलं, तेव्हाचा किस्सा मी तुम्हाला सांगतो. त्या भूमिपूजनाकरता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना इथं कुठल्याही गुरूंनी, कुठल्याही भटजींनी, कुठल्याही लोकांनी मदत केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटी त्यांना सरदार पाठवून जबरदस्तीनं त्या ठिकाणी नेऊन या किल्ल्याचं भूमिपूजन करावं लागलं. त्यावेळेला छत्रपतींच्या विरोधात आदिलशाहीची पिल्लावळ, विजापूरचा जो आदिलशाह होता ना, त्याचं साम्राज्य या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या आदिलशाहीची पिल्लावळ त्यावेळेला छत्रपतींना विरोध करत होती. कालच्या ह्या पुतळ्याच्या निमित्तानं झालेला राडा असेल किंवा होत असलेली आतासारखी वक्तव्य असतील, मला असं वाटतं की आदिलशाहीची पिल्लावळ, आदिलशाहचे वंशज आजही या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि आजही त्यांचं अस्तित्व आहे. त्यांच्याकडूनच अशी वक्तव्य होतात. नितेश राणेंनी असं म्हटलं आहे, सारखे मारू, माझ्या वाकड्याला जायचं नाही, आमचा इतिहास सर्वांना माहीत आहे, मी 63 एन्काउंटर करणाऱ्या आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. असं आहे की तुम्ही छत्रपतींबद्दल विचारलं म्हणून मी बोललो, बाकी असल्या आलतू फालतू फडतूस वक्तव्यावर मी कधी उत्तर देत नाही. महाराष्ट्रामध्ये मोठी दंगल घडवण्याचा कट रचला जातोय. मालवण नंतर रत्नागिरीमध्ये मावळ्याच्या पुतळ्याची विटंबना केली, असा आरोप निलेश राणेंनी केलाय. असं आहे, मी तुम्हाला सांगितलं ना की मी इथं मगाशी सांगितलं की शेवटी मला प्रश्न विचारत असताना मी भारतीय जनता पार्टीची ओळख काय ती मी सांगितली.
उद्धव साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं ते आदिलशहाची वंशावळ करते म्हणून मी सांगितलं. बाकी आलतू फालतू कोण बोलतात त्यांच्याबद्दल मला नका विचारू. थोडंसं मी शिवसेनेचा नेता आहे. आलतू फालतू माणसांबद्दल मी फार कधी उत्तर देत नाही. सर मला सांगा, ज्या पद्धतीत हा पुतळा जो उभारण्यात आला त्यासाठी 3 वर्ष लागणार होती, मात्र 3 महिन्यात हा पुतळा उभारण्यात आला. मात्र याचा जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला अद्यापही अटक झालेली नाही, ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर अनिकेत पटवर्धन जे बांधकाम मंत्र्यांचे पीए आहेत, तसंच मुख्यमंत्र्यांचा मुलगा हा या ठेकेदाराचा श्रीकांत शिंदे यांचा मित्र आहे. म्हणजे जो 1 नंबरचा आरोपी आहे, हा दोन्ही या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं देखील पाहिलं जात आहे. त्याला अद्याप अटक होत नाही. याकडे कसं असं आहे की तुम्ही त्याचं नाव घेतलं म्हणून बरं झालं. आपटे पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्टर, पटवर्धन बांधकाम मंत्र्याचा कॉन्ट्रॅक्टर, आपला पीए, बरोबर आहे. आणि देशाचे आपल्या राज्याचे गृहमंत्री कोण? फडणवीस. आता फडणवीस, आपटे आणि पटवर्धन यांची कशी लिंक असेल त्याचा विचार तुम्ही केलेला बरा मी करण्यापेक्षा. आणि मग एक कोणतरी मम म्हणायला लागतो म्हणून तो कदाचित मुख्यमंत्र्यांचा मुलगा असेल. त्यामुळं पटवर्धनानं अटक कशी करायची, आपट्यानं अटक कशी करायची आणि फडणवीस कसे करू शकतात? भिडे मास्तरला अटक फडणवीस करतायत का? नाही करत आहेत. त्यामुळं ही तुम्ही अटक ही जाणीवपूर्वक टाळली जाते. कसा पण आपटे मिळत नाही तुम्हाला. जातो कुठे आपटे? अगरवाल हिट अँड रन करून गेला, सापडत नाही कसा? तो शहा वरळीच्या कोळेवाडीतल्या त्या बाईला मारलं, सापडत नाही कसा तुम्हाला? आणि म्हणून मी सांगितलंय की या राज्याला देवेंद्र फडणवीस सारखा कुचकामी सत्तेचा दुरुपयोग करणारा, पोलिसांचं खच्चीकरण करणारा, पोलिसांना विरोधकांना संपवण्याकरता वापरणारा मुख्यमंत्री मिळाला, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सर, काल जो राडा झाला त्यामध्ये मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गुन्ह्यात घेतलंय, मात्र नेते मंडळीची नावं नाही आहेत. असणार कशी? हे राज्य कायद्याचं आहे का? कायद्याचं आहे का? तुम्ही आजपर्यंत जे म्हणून एक झाला गुन्हेगार आहेत त्यांना कोणावर कारवाई होतीये? आज केंद्रामध्ये असणारे गृहमंत्री, राज्यामधले असलेले गृहमंत्री यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुंडगिरी करण्याकरता, दादागिरी करण्याकरता, भ्रष्टाचार करण्याकरता, 2 नंबरचे धंदे करण्याकरताच संरक्षण द्यायचा निर्णय घेतलेला दिसतोय. यापेक्षा दुसरं काही नाही. मित्रांनो, या संदर्भामध्ये बऱ्याच भानगडी पुढे आल्यात. तुम्ही आमच्या मुलाखती दाखवताय, तुमचे कॅमेरे ह्या बांधकामातल्या प्रत्येक ठिकाणी पडलेली ही जी भेगा आहेत, महाराजांच्या चौतऱ्याला पडलेल्या भेगा, या ठिकाणी फ्लोरिंगला पडलेल्या भेगा, वॉलला पडलेल्या भेगा, त्या ठिकाणी उभे केले. किती बोगस काम आहे. म्हणजे देशाचे पंतप्रधान इथं येत असताना इतकं थडकलाच काम आज सगळ्यात कोणी केलं नाही. हे केलं कोणी? साधा गावचा एखादा आमचा कारागीर कुंभार असेल, तो सुद्धा इतकं उत्तम काम करतो, दर्जेदार काम करतो, नक्षीदार काम करतो, टिकाऊदार काम करतो. हे कोण कुठले आणले होते? पटवर्धन आणि आपटे यांचा शोध घेतला पाहिजे. धन्यवाद. साहेब, एक शेवटचा प्रश्न. 100 गंभीर गुन्हे दाखल केलेत आरोपींवर, अगदी मर्डर सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत या पुतळा प्रकरणात. कुठेतरी पळवाट काढण्यासाठी हा गुन्हे दाखल केले आहेत आणि हा वातावरण शांत होण्यासाठी. अशानं वातावरण शांत होणार नाही. कोकण शांत आहे म्हणून ते शांत आहे, पण अख्खा महाराष्ट्र खतखततोय, अख्खा देश खतखततोय. इतिहासकार, इतिहास लेखक, इतिहास वाचक, शिल्पकलाकार अशा पद्धतीचे पुतळे बनवणारे अनुभवी लोक आज पेटून उठलेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कुणी किती काही जातीय दंगली घडवण्याकरता प्रयत्न केला, तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख होती तो रयतेचा राजा म्हणून होती, कुठल्या धर्माचा राजा म्हणून नाही, कोणाचा म्हणून नाही. छत्रपती शिवाजी महाराज जे राज्य निर्माण केलं ते श्रींची इच्छा होती, ते श्रींचं राज्य म्हणून त्यांनी उभं केलं. त्यांनी स्वतःच्या नावाने काही केलेलं नाही. त्यामुळं कितीही राज्यकर्त्यांनी अशा प्रकारे कोणावर केस आणि गुन्हे दाखल केले, त्यातून शांतता सोडा, लोकांचा स्थायी भाव उफाळून येईल आणि ते राज्यकर्त्यांना महागात पडेल, एवढंच मी सांगतो. एक शेवटचा प्रश्न. पत्रकारांवर गुन्हा दाखल झाला आहे, बदलापूर अत्याचार झाला, त्याच्यानंतर एक श्रद्धा ठोंबरे म्हणून पत्रकार आहे, त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. शाळेमध्ये जो तोडफोड झाली त्या संदर्भात. असं आहे बाळानो,
गेल्या 10 वर्षामध्ये ज्या वेळेपासून केंद्रात राज्य आलं तिथपासून मीडिया नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? देशाच्या पंतप्रधानांनी 10 वर्षामध्ये कधी प्रेस कॉन्फरन्स घेतली का? कुठल्या चॅनलनी राज्यकर्त्यांच्या विरोधात जर कोणाच्या मुलाखती घेतल्या तर तो अँकर त्या चॅनलवर राहिला का? नाही राहिला. वर्तमानपत्रातले अग्रलेख राज्यकर्त्यांच्या चुका दाखवणारे परखडपणे लिहिले जातात. काही जण त्या ठिकाणी आर्टिकल्स लिहितात. आज ते अग्रलेख गेले कुठं? आज ती आर्टिकल गेली कुठं? देशाच्या अर्थस्थितीबद्दल, देशाच्या सामाजिक स्थितीबद्दल, देशाच्या धार्मिक स्थितीबद्दल, देशाच्या एकतेने अखंडबद्दल सातत्याने करणारे लोक आज बुक्क्याचा मार सहन करून गप्प आहेत. इतकी दहशत ही जशी विरोधकांच्यावर आहे तशी मीडियावर देखील आहे. आज न्याय व्यवस्थेवर सुद्धा दडपण आहे. हे न्याय व्यवस्था स्वतः सांगायला लागलेली आहे आणि म्हणून पत्रकारांच्यावर अन्याय होणं हे स्वाभाविक झालेलं आहे. हे नित्याचं काम झालेलं आहे. पण नशिबानं आज पत्रकार पुन्हा एकदा 10 वर्षांनंतर बोलायला लागलेले आहेत, वस्तुस्थिती दाखवायला लागलेले आहेत. थोडं आणखीन कणखर व्हा, कठोर व्हा. पाप कोणाचंही असू दे, ते आमचं आहे की त्यांचं आहे, ते पाप वेशीवर टांगा. मध्यंतरी बातमी काय उठवली की हा पुतळा बनवणारा उभाटाचा कार्यकर्ता आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे. कुणी तुम्हाला सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्याला माफ करा म्हणून? कुणी सांगितलं? पण सगळी ह्यांची पापं लपवण्याकरता हे कधी पत्रकारांच्यावर अन्याय करतात, त्यांची मुस्कटदाबी करतात, विरोधकांची करतात आणि म्हणून आता सर्वांनी मिळून या अन्यायाच्या विरोधात रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.